मित्रांनो काजी भाजून घेतले. आज असं वटपौर्णिमा, तर वाहनासाठी आज काजीचे घर भाजूक सांगले नाही, ते भाजून घेतलं. थोड्या वेळाने जेवण पण मदत करायची असा, तर काजी भाजून घेतली तर फोडून घेऊया. चला. मित्रांनो काजीगर थोडा काजीमध्ये तर थोडा आता काळा लागतलाच. थोडेच काजीगर घालले, थोडे करपले, थोडे कुसले, खराब होते, कोणशिलेले असे आलेले. त्याच्यामुळे आता हे आपण आता आईकडे जाऊया. आई जेवणाक सुरुवात केल्या ना तडे, आणि आपण आता आपल्या तयारी लावूया. चला तर मित्रांनो तांदूळ मेंदूळ घातले, आणि त्याच्यानंतर आपण डाळ फुगत ठेवली. बघा ती डाळ फुगत ठेवली. आई बाबा गरे सोलतं, तुमका दाखवते. फणस सोलतं. एक गरी काढलेली आहे बघा, तुम्हाला दाखवतं. की वाहनासाठी गरे आणि हरी पूजेचं साहित्य बघा. आमच्या घरात ना असं वडाचं चित्र काढतात भिंतीवर, आणि लासात त्याचं पाटार ना वडाची फांदी ठेवतात तांदळात, लासात तांदूळ ठेवून, आणि त्याच्यात मग ती फांदी पुजतात. तर पाटी आमकां असं वड करूच लागतं घरात पहिल्यापासून, आजीपासून प्रथा असा. तर आम्ही पाठबीट ठेवलेलो असा. तर आपण आता रांगोळी काढून घेऊया. बघ तर मित्रांनो रांगोळी काढलेली कशी वाटली नक्की सांगा. हे बघा छानपैकी रांगोळी काढलंय छोटीशी. फणसाची भाजी असं तयार झालेली हा. ह्याच्यात आता खोबरा घालूचा, मस्त की शिजलेली असा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अरे डाळ चालू हा, फोडण्याक दिला ना डाळ ते बघा रे. आणि हे सर वाहनासाठी लागणारे शेंगदाणे हे आता सगळे साफ करू गए, म्हणजे त्याची साला काढून टाकू गए. शेंगदाणे असं ते बघा भाजलेले आहेत घरातले, ते मस्त की आता हे करून घेऊया, साला त्याची काढून घेऊया. काजी भाजलेले ते शेंगदाणे आणि चणे आहेत, आणि त्याच्यानंतर खोबरा घालतरी गरे असत, आणि काय नाही एवढंच असं गोड. तर एवढं सगळं घालतरी ते वाहनात घालतरी, त्याच्यासाठी एवढं रेडी करून ठेवलेलं डब्यात. गरे, अननस, आंबो, केळी आणि चणे, शेंगदाणे आणि काजू गर. आईन पूजा सुरू केल्यानं आता देखलो मस्त फणसाची भाजी.